स्वर्गीय धरमदास यांना 2 मुलगे होते. मोठा मुलगा रमेश, तो जन्मापासून पोलिओमुळे लंगडा होता, आणि दुसरा सुरेश, जो रमेशपेक्षा 12 वर्षांनी लहान असतो. धरमदास एक सावकार होता, पण एक दिवस एक महाजन त्याचे लाखो रुपये घेऊन पळाला. त्यामुळे त्याला फार मोठं नुकसान झालं. आता घराशिवाय त्याच्याजवळ काही नव्हतं. यामुळे त्याला हार्ट अटॅक आला आणि तो जग सोडून गेला. त्यावेळी रमेश 26 वर्ष आणि सुरेश 14 वर्षांचा होता. रमेशचं लग्न गौरी बरोबर झालं होतं. लग्न होऊन 1 वर्षच झालं होतं. अरे बेटा रमेश, बाबा तर वारले, आता पुढे काय विचार केला आहेस? काका, मी तर विचार केला आहे की मुलांच्या शिकवणी घेऊन आयुष्य घालवेन. एकदम योग्य निर्णय घेतलायस बाळा. आई, सुरेश अजून लहान आहे, त्याला शिक्षण देऊन मोठा माणूस बनवायचा आहे. म्हणून मी आणि गौरीने हा निर्णय घेतला आहे की जोपर्यंत सुरेश मोठा होत नाही तोपर्यंत आपण मूल होऊन द्यायचं नाही. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बाळा. तू तुझं कर्तव्य जीव देऊनही चुकवशील. वा मालकीण वा, देव सगळ्यांना असा रामासारखा मुलगा देऊ दे. ठीक आहे मालकीणबाई, आता मी निघतो. मालक तर राहिले नाही, आता माझं इथे काही काम राहिलं नाही आणि मी कुटुंबावर आणखीन भार नाही द्यायचा. काका, जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत तुम्ही आमची मदत केली आणि आता त्यांच्या जाण्याने तुम्ही आम्हाला सोडून देणार काय? आम्ही तुमच्या मुलासारखे नाही आहोत का? रमेशचं हे बोलणं ऐकून सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. रमेश त्याच्या गावात सगळ्यात हुशार विद्यार्थी होता. त्याच्या चांगल्या गोड स्वभावामुळे 20 ते 25 मुला-मुलींचा एक वर्ग तयार झाला. काही दिवसांनंतर त्याला चांगला पैसा मिळू लागला. आई, दादा, बघा, मी पहिल्या डिव्हिजन मध्ये बोर्डाची परीक्षा पास झालो. छान झालं बाळा. या प्रकारे नेहमी पुढे प्रगती करत राहा. हाच आमचा आशीर्वाद आहे. जर आज तुझे वडील जिवंत असते तर किती खुश झाले असते. सुरेश, माझ्या भावा, आज मी किती आनंदी झालो आहे हे तुला सांगू शकत नाही. रामदीन काका, लवकर हलवाईच्या दुकानातून मिठाई आणा आणि कोचिंगच्या सगळ्या विद्यार्थ्यांना वाटून टाका. माझा भाऊ मॅट्रिक मध्ये पहिला आला आहे. गौरी, अगं ए गौरी, जाऊन मंदिरात प्रसाद दाखवून ये. आणि हो, आज घरात काहीतरी गोडधोड चांगलं व्हायलाच पाहिजे. हो हो, का नाही. आमचे भाऊजी फर्स्ट आलेत. आज तर भाऊजींचा आवडता पदार्थ बनवेन. सगळे फार खुश होतात. कमला विचार करते की माझ्या कुटुंबाला कुणाची नजर लागू नये. पुढच्या शिक्षणाकरता सुरेशला शहरात पाठवलं जातं. सुरेश मेडिकलची परीक्षा पास करतो. बाळा रमेश, गौरी सांगत होती की काल सुरेशचं पत्र आलं आहे. डॉक्टरच्या शिक्षणासाठी त्याला 3 लाखांची गरज आहे. हो आई, त्याचीच व्यवस्था करायला लागलेलो आहे. विचार करत आहे की गौरीचे दागिने आणि घर गहाण ठेवून पैसे पाठवून देतो. जेव्हा सुरेश डॉक्टर होईल तेव्हा परत घर आणि दागिने सोडवून घेऊया. देव तुमच्या दोघातलं प्रेम कायम ठेवो. सुरेश आता डॉक्टर होऊन जातो. रमेश आणखी कर्ज घेऊन त्याचं क्लिनिक शहरातच उघडून देतो. सुरेशचं लग्न शहरातील नामवंत वकील सोहनलालची मुलगी सोनियाशी होतं. 1 वर्षानंतर सोनिया आणि सुरेश यांना मुलगा होतो. त्याचं नाव मोनू असतं. इतक्या वर्षानंतर या घरात एका बाळाचं आगमन झालं होतं. रमेश आपल्या कुवती बाहेर जाऊन पार्टी देतो. पार्टीमध्ये सोनियाची आई येते आणि गौरीच्या हातून मुलं घेऊन तिला नको तसं बडबडते. सोनिया आणि तिची आई फार धुडगूस घालतात. सकाळी सोनिया आपल्या मुला आणि सुरेश बरोबर शहरात निघून जाते. घरात सगळे दुःखी होतात. बाळा रमेश, महाजनची माणसं आली आहेत. बोलतात की शेठजी बोलत आहेत की एका आठवड्यात कर्ज परत नाही केलं तर ते आपल्याला घरातून काढून टाकतील. असं कसं काढतील? ही आपल्या वडिलांची जमीन आहे. मी या घरात लग्न होऊन आले होते. मेल्यावरच या घरातून निघेन. असं नको बोलू आई. मी जातो आणि शेठजींकडे काही दिवसांची मुदत वाढवून घेतो. सुरेशचं पण क्लिनिक व्यवस्थित चाललं आहे. त्याच्याकडून पैसे मागून देऊन टाकू. रमेश शेठजींजवळ जातो, पण शेठ त्याला दिवस वाढवून द्यायला साफ नकार देतो. पुढल्या दिवशी सकाळी आई आणि मुलगा सुरेश जवळ पोहोचतात. भावा, शेठजींनी सांगितलं आहे की एका आठवड्यात जर 10 लाख रुपये परत नाही केले तर तो आपल्या घरावर दावा करून आम्हाला घरातून काढून टाकेल. दादा, माझ्याजवळ इतके पैसे नाहीयेत की मी तुमची मदत करू शकेन. तुम्हाला विचार करून पैसे उधार घ्यायला हवे होते. काय बोललास? हे पैसे रमेशने स्वतःसाठी नाही तर तुझ्या शिक्षणासाठी घेतले होते.
आले मोठे तोंडवर करून पैसे मागायला. यांच्यासाठी पैसे खर्च झाले तर यांचा हिस्सा नाही का घरामध्ये? तुम्ही मौज मस्ती करा आणि पैसे आम्ही द्यायचे? खबरदार हा, तुम्ही यांना एक पैसा दिलात तर. जा आणि आपल्या मोठ्या सुनेकडे पैसे मागा. काय माहित किती दागिने बनवले असतील भावाचा हक्क मारून. बस कर, पुढे एक शब्दही बोललीस तर आमच्यासारखं कोणी वाईट नसेल. चल आई, आपण चुकीच्या घरात आलो आहोत वाटतं. रमेश आईला समजावून परत घरी आणतो. पुढल्या दिवशी शेठजीची माणसं येऊन त्यांना घरातून काढून टाकतात. शेठजीची माणसं कमलाला कृष्णदेवाची मूर्तीही घेऊ देत नाहीत. सगळे कसेबसे रामदीन काकांच्या झोपडीत जाऊन राहतात. आता गावातली मुलंही रमेशकडे शिकायला येत नाहीत. एक दिवस कमला धक्क्याने मरून जाते. रामदीन शहरात रिक्षा चालवतात. त्याच रिक्षामधून रमेश शहरात जाऊन ट्युशन घेतो. ऐका तरी, तुमचा मेहुणा रणजितला मुंबईला बिझनेस सेटल करण्यासाठी 1 करोड रुपयांची गरज आहे. माझ्याजवळ नाहीत इतके पैसे. जवळपास 50-55 लाख रुपये असतील. आणि हो, असते तरी मी तुझ्या भावाला एक पैसा दिला नसता. आधीच माझे लाखो रुपये अमेरिकेत शिक्षणासाठी उडून बसलाय तो लफंगा. जर तू नाही देणार तर मी पैसे देईन त्याला. तसंही हे क्लिनिक आणि बँक अकाउंट माझ्याच नावावर आहेत. सुरेशला धक्का बसतो. याच विचारात त्याच्याकडून चुकीचं ऑपरेशन होतं आणि रुग्ण मरून जातो. त्याचा डॉक्टरचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊन जातं आणि 6 महिन्यांसाठी त्याला जेलमध्ये जावं लागतं. तिथे त्याचा मेहुणा रणजित आपल्या गर्लफ्रेंड बरोबर सगळे पैसे घेऊन अमेरिकेला पळून जातो. क्लिनिक लिलावात निघून जातं आणि ते रस्त्यावर येतात. इथे रमेशने मेहनतीने आपली स्वतःची शाळा सुरू केलेली असते आणि शहरातच घर बांधून राहत असतो. एक दिवस कारने तो आपल्या शाळेत जात असतो तेव्हा ड्रायव्हर अचानक ब्रेक दाबतो. काय झालं ड्रायव्हर साहेब? साहेब, एक कुटुंब मंदिरातलं जेवण घेऊन रस्ता पार करत होते. समोर आले पटकन. अरे, हे तर सुरेशचं कुटुंब आहे. दादा, काही नको बोलूस. चल बस कारमध्ये. लवकर चल. ड्रायव्हर, गाडी घराकडे घेऊन चल. कार घराच्या दिशेने चालू लागते. त्यांना आदर सत्काराने गौरी घरात घेते. रमेशने शिकवलेला एक स्टुडंट नामवंत वकील होतो. तो कोर्टात दाद मागून सुरेशचं डॉक्टरचं रजिस्ट्रेशन परत मिळवून देतो. सुरेश रमेशच्या बंगल्याच्या मागे आपलं नर्सिंग होम सुरू करतो. आज त्याला पश्चाताप होत आहे की तो आपल्या लंगड्या भावाचं कर्ज आयुष्यभर फेडू शकत नव्हता. स्वर्गीय धरमदास यांना 2 मुलगे होते. मोठा मुलगा रमेश, तो जन्मापासून पोलिओमुळे लंगडा होता आणि दुसरा सुरेश, जो रमेशपेक्षा 12 वर्षांनी लहान असतो. धरमदास एक सावकार होता, पण एक दिवस एक महाजन त्याचे लाखो रुपये घेऊन पळाला. त्यामुळे त्याला फार मोठं नुकसान झालं. आता घराशिवाय त्याच्याजवळ काही नव्हतं. यामुळे त्याला हार्ट अटॅक आला आणि तो जग सोडून गेला. त्यावेळी रमेश 26 वर्ष आणि सुरेश 14 वर्षांचा होता. रमेशचं लग्न गौरी बरोबर झालं होतं. लग्न होऊन 1 वर्षच झालं होतं. अरे बेटा रमेश, बाबा तर वारले. आता पुढे काय विचार केला आहेस? काका, मी तर विचार केला आहे की मुलांच्या शिकवणी घेऊन आयुष्य घालवेन. एकदम योग्य निर्णय घेतलायस बाळा. आई, सुरेश अजून लहान आहे. त्याला शिक्षण देऊन मोठा माणूस बनवायचा आहे. म्हणून मी आणि गौरीने हा निर्णय घेतला आहे की जोपर्यंत सुरेश मोठा होत नाही तोपर्यंत आपण मूल होऊन द्यायचं नाही. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बाळा. तू तुझं कर्तव्य जीव देऊनही चुकवशील. वा मालकीण वा. देव सगळ्यांना असाच रामासारखा मुलगा देऊ दे. ठीक आहे मालकीणबाई, आता मी निघतो. मालक तर राहिले नाही. आता माझं इथे काही काम राहिलं नाही आणि मी कुटुंबावर आणखीन भार नाही द्यायचा. काका, जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत तुम्ही आमची मदत केली आणि आता त्यांच्या जाण्याने तुम्ही आम्हाला सोडून देणार? काय आम्ही तुमच्या मुलासारखे नाही आहोत का? रमेशचं हे बोलणं ऐकून सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. रमेश त्याच्या गावात सगळ्यात हुशार विद्यार्थी होता. त्याच्या चांगल्या गोड स्वभावामुळे 20 ते 25 मुला-मुलींचा एक वर्ग तयार झाला. काही दिवसांनंतर त्याला चांगला पैसा मिळू लागला. आई, दादा, बघा, मी पहिल्या डिव्हिजन मध्ये बोर्डाची परीक्षा पास झालो. छान झालं बाळा. या प्रकारे नेहमी पुढे प्रगती करत राहा. हाच आमचा आशीर्वाद आहे. जर आज तुझे वडील जिवंत असते तर किती खुश झाले असते. सुरेश, माझ्या भावा, आज मी किती आनंदी झालो आहे हे तुला सांगू शकत नाही. रामदीन काका, लवकर हलवाईच्या दुकानातून मिठाई आणा.
आणि कोचिंगच्या सगळ्या विद्यार्थ्यांना वाटून टाका. माझा भाऊ मॅट्रिक मध्ये पहिला आला आहे. गौरी, अगं ए गौरी, जाऊन मंदिरात प्रसाद दाखवून ये. आणि हो, आज घरात काहीतरी गोडधोड चांगलं व्हायलाच पाहिजे. हो हो, का नाही. आमचे भाऊजी फर्स्ट आलेत. आज तर भाऊजींचा आवडता पदार्थ बनवेन. सगळे फार खुश होतात. कमला विचार करते की माझ्या कुटुंबाला कुणाची नजर लागू नये. पुढच्या शिक्षणाकरता सुरेशला शहरात पाठवलं जातं. सुरेश मेडिकलची परीक्षा पास करतो. बाळा रमेश, गौरी सांगत होती की काल सुरेशचं पत्र आलं आहे. डॉक्टरच्या शिक्षणासाठी त्याला 3 लाखांची गरज आहे. हो आई, त्याचीच व्यवस्था करायला लागलेलो आहे. विचार करत आहे की गौरीचे दागिने आणि घर गहाण ठेवून पैसे पाठवून देतो. जेव्हा सुरेश डॉक्टर होईल तेव्हा परत घर आणि दागिने सोडवून घेऊया. देव तुमच्या दोघातलं प्रेम कायम ठेवो. सुरेश आता डॉक्टर होऊन जातो. रमेश आणखी कर्ज घेऊन त्याचं क्लिनिक शहरातच उघडून देतो. सुरेशचं लग्न शहरातील नामवंत वकील सोहन लालची मुलगी सोनियाशी होतं. 1 वर्षानंतर सोनिया आणि सुरेश यांना मुलगा होतो. त्याचं नाव मोनू असतं. इतक्या वर्षानंतर या घरात एका बाळाचं आगमन झालं होतं. रमेश आपल्या कुवती बाहेर जाऊन पार्टी देतो. पार्टीमध्ये सोनियाची आई येते आणि गौरीच्या हातून मुलं घेऊन तिला नको तसं बडबडते. सोनिया आणि तिची आई फार धुडगूस घालतात. सकाळी सोनिया आपल्या मुला आणि सुरेश बरोबर शहरात निघून जाते. घरात सगळे दुःखी होतात. बाळा रमेश, महाजनची माणसं आली आहेत. बोलतात की शेठजी बोलत आहेत की एका आठवड्यात कर्ज परत नाही केलं तर ते आपल्याला घरातून काढून टाकतील. असं कसं काढतील? ही आपल्या वडिलांची जमीन आहे. मी या घरात लग्न होऊन आले होते. मेल्यावरच या घरातून निघेन. असं नको बोलू आई. मी जातो आणि शेठजींकडे काही दिवसांची मुदत वाढवून घेतो. सुरेशचं पण क्लिनिक व्यवस्थित चाललं आहे. त्याच्याकडून पैसे मागून देऊन टाकू. रमेश शेठजींजवळ जातो, पण शेठ त्याला दिवस वाढवून द्यायला साफ नकार देतो. पुढल्या दिवशी सकाळी आई आणि मुलगा सुरेश जवळ पोहोचतात. भावा, शेठजींनी सांगितलं आहे की एका आठवड्यात जर 10 लाख रुपये परत नाही केले तर तो आपल्या घरावर दावा करून आम्हाला घरातून काढून टाकेल. दादा, माझ्याजवळ इतके पैसे नाहीयेत की मी तुमची मदत करू शकेन. तुम्हाला विचार करून पैसे उधार घ्यायला हवे होते. काय बोललास? हे पैसे रमेशने स्वतःसाठी नाही तर तुझ्या शिक्षणासाठी घेतले होते. आले मोठे तोंडवर करून पैसे मागायला. यांच्यासाठी पैसे खर्च झाले तर यांचा हिस्सा नाही का घरामध्ये? तुम्ही मौज मस्ती करा आणि पैसे आम्ही द्यायचे? खबरदार हा, तुम्ही यांना 1 पैसा दिलात तर. जा आणि आपल्या मोठ्या सुनेकडे पैसे मागा. काय माहित किती दागिने बनवले असतील भावाचा हक्क मारून. बस कर. पुढे 1 शब्दही बोललीस तर आमच्यासारखं कोणी वाईट नसेल. चल आई, आपण चुकीच्या घरात आलो आहोत वाटतं. रमेश आईला समजावून परत घरी आणतो. पुढल्या दिवशी शेठजीची माणसं येऊन त्यांना घरातून काढून टाकतात. शेठजीची माणसं कमलाला कृष्णदेवाची मूर्तीही घेऊ देत नाहीत. सगळे कसेबसे रामदीन काकांच्या झोपडीत जाऊन राहतात. आता गावातली मुलंही रमेशकडे शिकायला येत नाहीत. एक दिवस कमला धक्क्याने मरून जाते. रामदीन शहरात रिक्षा चालवतात. त्याच रिक्षामधून रमेश शहरात जाऊन ट्युशन घेतो. ऐका तरी, तुमचा मेहुणा रणजितला मुंबईला बिझनेस सेटल करण्यासाठी 1 करोड रुपयांची गरज आहे. माझ्याजवळ नाहीत इतके पैसे. जवळपास 50-55 लाख रुपये असतील. आणि हो, असते तरी मी तुझ्या भावाला 1 पैसा दिला नसता. आधीच माझे लाखो रुपये अमेरिकेत शिक्षणासाठी उडून बसलाय तो लफंगा. जर तू नाही देणार तर मी पैसे देईन त्याला. तसंही हे क्लिनिक आणि बँक अकाउंट माझ्याच नावावर आहेत. सुरेशला धक्का बसतो. याच विचारात त्याच्याकडून चुकीचं ऑपरेशन होतं आणि रुग्ण मरून जातो. त्याचा डॉक्टरचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊन जातं आणि 6 महिन्यांसाठी त्याला जेलमध्ये जावं लागतं. तिथे त्याचा मेहुणा रणजित आपल्या गर्लफ्रेंड बरोबर सगळे पैसे घेऊन अमेरिकेला पळून जातो. क्लिनिक लिलावात निघून जातं आणि ते रस्त्यावर येतात. इथे रमेशने मेहनतीने आपली स्वतःची शाळा सुरू केलेली असते आणि शहरातच घर बांधून राहत असतो. एक दिवस कारने तो आपल्या शाळेत जात असतो तेव्हा ड्रायव्हर अचानक ब्रेक दाबतो. काय झालं ड्रायव्हर साहेब? साहेब, एक कुटुंब मंदिरातलं जेवण घेऊन रस्ता पार करत होते. समोर आले पटकन. अरे, हे तर सुरेशचं कुटुंब आहे. दादा, काही नको बोलूस. चल बस कारमध्ये. लवकर चल. ड्रायव्हर, गाडी घराकडे घेऊन चल.
कार घराच्या दिशेने चालू लागते. त्यांना आदर सत्काराने गौरी घरात घेते. रमेशने शिकवलेला एक स्टुडंट नामवंत वकील होतो. तो कोर्टात दाद मागून सुरेशचं डॉक्टरचं रजिस्ट्रेशन परत मिळवून देतो. सुरेश रमेशच्या बंगल्याच्या मागे आपलं नर्सिंग होम सुरू करतो. आज त्याला पश्चाताप होत आहे की तो आपल्या लंगड्या भावाचं कर्ज आयुष्यभर फेडू शकत नव्हता.